सर्वप्रथम तुम्हास व तुमच्या परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हो पप्पा, एक कडुलिंबाचा रस का पिता? नमस्कार, प्रथम मी आपलं गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। गुढीपाडवा हा सण सुरुवात करताना सुरुवातीला कडुनिंबाचा पालाचा रस प्यावा असे आयुर्वेदात म्हटले आहे। आणि हे कडुनिंबाचा रस प्यायल्याने आपल्याला बल वाढते, तेज वाढते आणि बुद्धी वाढते। त्यामुळे कडुनिंबाचा रस हा गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे आपल्या नववर्षाच्या सुरुवातीच्या दिवशीच आपण ह्या कडुनिंबाच्या पाल्याच्या रस पिऊन सुरुवात करायची आहे। हा कडुनिंबाचा पाला हा आयुर्वेदिक आहे आणि त्यामुळे त्याच्याने आपली बुद्धी वाढते, बल वाढतं आणि आपल्या बुद्धीला आणि शरीराला एक थंडावा असा मिळतो। कुठलंही सुख मिळण्याआधी दुःख हे असतेच। दुःख जर सुरुवात दुःखाने झाली म्हणजे कडूने सुरुवात झाली तर कडू मागे गोड हे नक्कीच येत असतं। म्हणून कडुनिंबाच्या पाल्याचा रस पिऊन गुढीपाडव्याची सुरुवात करावी। एक गोष्ट सांगू इच्छितो की आजचा जो व्हिडिओ येणार आहे तो मराठीतून येणार आहे, कारण आज मराठी नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे। हा दिवस स्पेशल तर आहे, आमच्या गावातील बंधू भगिनींसाठी हा दिवस जास्त स्पेशल आहे, कारण यावर्षी पहिल्यांदाच आम्ही गुढीपाडव्यानिमित्त स्वागत शोभायात्रा काढणार आहोत। सो आता वाजलेले आहेत 7, आता वाजलेले आहेत 7:15 आणि 7 वाजता शोभायात्रा निघणार होती। आता मी लवकरात लवकर तिकडे पोहोचतो आणि तुम्हाला भन्नाट अशी शोभायात्रा दाखवतो। Most of the time, meet a stranger, jump right in your car, waking up on your sofa, next to half-filled bottles from last night. I don't even know where we are. I'm naked and I don't know you, but if you wanna go sometime, if you wanna leave this town, baby I'm lost, I'm fading now. Baby, I'm lost, I'm fading now. Tell me if you wanna go sometime. Yeah, we could be alone tonight. Baby, I'm lost, I'm fading now. Baby, I'm lost, I'm fading now. डोंगराचा शोभे वाघ खरा, महाराष्ट्राच्या मातेला या शोभाचा आसरा। भगवा झेंडा, भगवा झेंडा, भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणूस शोभल करा। भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणूस शोभल करा। मराठी माणूस शोभल करा, भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणूस शोभल करा।
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मराठी नवीन वर्ष साजरं करण्याचं टेंबुडे गावाचं पहिलंच वर्ष आहे आणि ते भव्य दिव्य मिरवणूक आम्ही काढून नववर्षाचं नवीन स्वागत करत आहोत. मनातील राग रुसवा दूर करून आम्ही या नवीन वर्षी सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचा प्रयत्न करत आहोत आणि बऱ्यापैकी यश आम्हाला आलेलं दिसतंय, कारण मिरवणूक इतकी भव्य दिव्य आहे. प्रत्येक घरातलं छोटं मूल नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला. छोटे मुलापासून तर वडीलधाऱ्यापर्यंत सर्व इथे मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत. ही मिरवणूक अशीच निघो, सर्वांच्या मनात प्रेम एकोपा येवो, मनातील कडूपणा निघून जावो आणि गोडवा येवो हीच माझी प्रार्थना. पद्मनाभ चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराटीचा जारो निरोगी जावं. धन्यवाद. शोभायात्रेबद्दल शोभायात्रा खूप छान झाली. सगळ्यांनी आपली उपस्थिती दाखवली, बरं वाटलं. असं सगळ्यांनी पुढच्या वर्षी पण अजून जोरात करू अशी सगळ्यांची अपेक्षा आहे आणि आम्ही तसं अजून धूमधडाक्यात करू. धन्यवाद. तर मग आता विचारूया कशी वाटली शोभायात्रा. बाबा कशी वाटली शोभायात्रा? अतिसुंदर. पहिलेच वर्ष असून देखील चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. सर्वांना धन्यवाद. मम्मी चांगली होती. पहिला अनुभव चांगला होता. नथिंग इज बेटर दॅन अजिबात नाही पेक्षा काहीतरी केलेलं चांगलं. चांगलं केलं. ठीक आहे. तर चला मित्रांनो, बस आजसाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडली असेल तर हिट दॅट लाईक बटन, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो काही सुझाव असल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत सी यू, बाय. हमसे तो ना हो पाएगा इतना, अपना तो बस इतना ही है, इतना ही. मम्मी सांगते गोड केलाय, मम्मी गोड कसलाय.